Brought to you by V-Guard. पुणे अपघातानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये एकूण 32 बारवरती कारवाई करण्यात आलेली आहे। या 32 बारचे परवाने हे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून रद्द करण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आता आपल्या सोबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप अधीक्षक संतोष जगदाळे आहेत। जगदाळे साहेब, काय नेमकी कारवाई करण्यात आलेली आहे? या 3 दिवसातली ही धडक कारवाई आहे, नेमकी काय कारवाई आहे? आम्ही ह्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सदर ठिकाणी आम्ही 14 पथके आम्ही स्थापन केली होती आणि त्या 14 पथकांनी विविध बारवर किंवा पबवर अचानकपणे हे केलं, निरीक्षणाकामी भेट दिली आणि निरीक्षणाकामी भेट दिली असता काय अनियमितता आढळून आल्या। यामध्ये 10 रूफटॉप बारवर आम्ही कारवाई केलेली आहे, तसंच 16 पबवर कारवाई केलेली आहे आणि 6 इतर अनुज्ञप्ती ज्या आहेत आमच्या साध्या, जे पब म्हणता येणार नाही, फक्त ते FL3 अनुज्ञप्ती, अशा अनुज्ञप्त्यावर कारवाई केलेली आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलायझर का चमत्कार। यामध्ये काही लोकांवरती गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत, त्यासोबत काही दंड सुद्धा वसूल आपल्या विभागाकडून करण्यात आलेला आहे। तो नेमका किती? 32 आम्ही याच्यामध्ये एप्रिल 2024 पासून आज तागायत आम्ही एकूण 52 लोकांवर गुन्हे नोंद केलेले आहेत आणि एकूण 5 लाख रुपयाचा दंड वसूल केलेला आहे। 17 अनुज्ञप्त्या आम्ही रद्द केलेल्या आहे, 17 अनुज्ञप्तीचे व्यवहार आम्ही बंद केलेले आहेत। 17 अनुज्ञप्तीचे व्यवहार गेल्या वर्षी बंद केले, या वर्षी आम्ही 4 अनुज्ञप्त्यांचे व्यवहार बंद केलेले आहेत। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार। ही कारवाई यापुढे सुद्धा अशीच असणार आहे का? काय नेमकी कारवाई या पुढच्या काळातली नेमकी कशी कारवाई असणार आहे? यापुढे आमचं ही कारवाई अशीच चालू राहणार आहे। जिथे जिथे अनियमितता आढळून येईल तिथे तिथे कारवाई निश्चितच करण्यात येईल। या सगळ्या घटनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो पुढे आला तो अल्पवयीन आरोपी होता आणि अल्पवयीन मुलांना सुद्धा मद्य विक्री केली जाते। अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना या समोर आलेल्या आहेत। या संदर्भात काही कठोर पावलं आपल्या विभागाकडून उचलली जाणार आहेत? हो, जर कुठल्याही अनुज्ञप्ती धारकानं किंवा असं जर अल्पवयीन मुलांना जर मद्य विक्री केली किंवा त्यांना अलाव केलं त्या सदर प्रिमायसिसमध्ये बसण्यासाठी, तर त्यांच्या त्या अनुज्ञप्ती धारकाविरुद्ध सुद्धा कारवाई करण्यात येईल आणि अनुज्ञप्ती कायमस्वरूपी बंद करण्यात येईल। धन्यवाद सर। तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे, ज्यासाठी जवळपास 14 पथकं ही नेमण्यात आली होती। या पथकांच्या माध्यमातून त्यासोबत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे। या पुढच्या काळात सुद्धा ही कारवाई अशीच राहील असं राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आलंय। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।